असेल, प्रेम करायचं असेल तर भारत मातेवरती करा. प्रेम करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांवरती करा. एक जवान आपल्या आईला पत्र लिहितोय. जास्त टाइम मी तुमचा घेणार नाही, 10 मिनिटं घेईल. लक्ष देऊ नाही का? 4 वर्ष ड्युटीला आहे, फक्त मोबाईल मध्ये आपल्या आई वडिलांचे फोटो पाहतोय, बहिणीचे फोटो पाहतोय. आणि त्या जवानानं पत्र लिहिलं, बाबा ज्या ऋषिकेशची तुम्ही वाट पाहत आहात तो ऋषिकेश आता तुम्हाला भेटायला येणार आहे. 10 वाजेच्या बसनं मी गावात येणार आहे. सगळ्या लोकांनी गाव सजवून ठेवलं, आपला ऋषी घरी येणार आहे. आपला सैन्य दलातला भरती झालेला सैनिक घरी येणार आहे. फाट्यावरती घेण्यासाठी गर्दी झाली. मुलगा 10च्या बसने येणार होता. सकाळच्या 5 वाजेपासून माहीत बस स्टँड वरती जाऊन उभी राहिली. माझं लेकरू येणार आहे, माझा मुलगा येणार आहे, माझं बाळ येणार आहे. आईनं 5 वाजेला जाऊन बसावं, 6 वाजेची बस यावी. ती माया आहे, भावीवर झाली. माझं लेकरू या बस मधून उतरत असेल, भान राहिलं नाही. लेकरू त्या बस मधून उतरत नाही, पण तसा आभास होतोय माझा मुलगा या बस मधून उतरतोय. त्या आईनं म्हणावं, दादा आलास तू, पण नंतर लक्षात यावं आपला मुलगा 10 वाजेच्या बसनं येणार आहे. असं करत करत 9ची बस आली, 10ची बस आली. माझा मुलगा यातून उतरणार आहे या आशेनं ती माय आहे. माझं लेकरू या बस मधून उतरेल. सगळे शाळेची लेकरं उतरू लागली, गावातले प्रवासी उतरू लागलेत, पण माझा ऋषी या बस मधून उतरत नाही, माझा मुलगा या बस मधून उतरत नाही. वडील सांगतात, उतरेल तुझा मुलगा आहे, 10ची बस सांगितली होती उतरेल तो. सगळे उतरले पण तो मुलगा उतरत नाही. आईनं आतमध्ये जाऊ, कदाचित माझ्या मुलाला झोप लागली असेल म्हणून तो उतरत नाही. सगळे बस पाहिली पण लेकरू येत नाही. 12ची बस गेली. असं करता करता संध्याकाळचे 5 वाजलेत, तरी सुद्धा माझा मुलगा घरी येत नाही. काय झालं असेल माझ्या मुलाला? शेवटी वडील आहे ते, येईल कदाचित त्याची ट्रेन गेली असेल, ट्रेनला वेळ झाला असेल म्हणून तुझा मुलगा येत नाहीये. येईल 7 वाजेच्या बस नाही येईल, 7 वाजेची बस आली नाही. सगळ्या गावात बातमी पसरली, ऋषिकेश येणार होता पण आला नाही. तिकडून फोन आला, दादा जो ऋषिकेश येणार होता तो आता त्याच्या आईला येणार आहे, पण आईशी बोलू शकत नाही. ज्या बहिणीला आशा होती माझा दादा राखी बांधणार आहे, त्या बहिणीला शेवटचा हात राहील की ती राखी बांधू शकेल. आईला घरी नेण्यात आलं. आई तुझा मुलगा उद्या येणार आहे. शेवटी आई आहे ती, तिनं जाणलं. घरी आली, गावात ज्या रांगोळ्या टाकल्या होत्या त्या रांगोळ्या पुसण्यात आल्या. सगळे लोक भावीवर झाली. गावामध्ये शांतता आहे आणि फक्त एकच आवाज आला, पोलिसांच्या गाड्या, त्या मागे मिलिटरीच्या गाड्या, आणि ती गाडी दारात आली. तिने ते शरीर पाहिलं. कोण आहे यात? ज्या मुलाची तू वाट पाहत होती तो मुलगा यात आहे. त्या आईनं त्या बाळाकडे पाहून म्हणावं, कुठं गेला माझा बाळ, मला करमत नाही, येणारे दादा मला झोप येत नाही. ती माय आहे, तुझी वाट पाहत होती. 70 एकर शेती आपल्या घरी, काय कमी होतं? ज्या स्तनांनी तुला दूध प्राशन केलं ते स्तन म्हणताय माझं लेकरू येईल. 22 वर्षाचा मुलगा आहे तरी त्या आईचं मातृत्व त्या ठिकाणी जागं झालं, कारण ती एक माय आहे. तळ हाताचा पाळणा मी केला, नेत्र नीतीचा दिवा मी लाविला,
जशी वासराले पाहून जशी हंबरती गाय, येणारे दादा मला झोप येत नाही, येणारे दादा मला झोप येत नाही. प्रत्येक जण त्या बापानं त्या लेकाकडे पाहावं. दादा एकदा आई म्हण, एकदा बाप म्हण. काय गुन्हा होता देवा माझा की एक तरी मुलगा मला बाप म्हणण्यासाठी ठेवला नाही. ज्या घरामध्ये सैनिक असेल, ज्याचा मुलगा सीमेवरती असेल, त्याच्या डोळ्यासमोर हे प्रत्येकाच्या डोळ्यासमोर चित्र येत असेल. ठेवून पाय एक वेळेस आपल्या मुलाला त्या जागेवरती. बाप तुझा रे मनाचा मी भोळा, हिरवून नेला देवा माझा एक डोळा. बाप तुझा रे मनाचा मी भोळा, हिरवून नेला देवा माझा एक डोळा. दहीची भीक मागतोय तो देवाकडे. देवा एकच होता तो हिरवून नेला, पाहवलं नाही का माझ्या मुलाकडे तुला? दहीची भीक मागणारा तो बाप आहे. प्रत्येकाच्या घराला कंदील लावलाय, पण जिनं कधी घराला कंदील लावलं नाही. भाऊबीजेच्या दिवशी प्रत्येक बहीण भावाला ओवाळते, पण तिनं कधीच रक्षाबंधनची आशा केली नाही, भाऊबीजेची आशा केली नाही. ज्या दिवशी माझा भाऊ येईल ना, त्या दिवशी माझी खरी रक्षाबंधन आहे, त्या दिवशी माझी खरी दिवाळी आहे. तिला कोणी विचारलं, ताई तू का घराला कंदील लावत नाहीस, तू का हातावरती राखी बांधत नाहीस? त्यावरती त्या बहिणीनं दिलेलं उत्तर आहे, दादा ज्या दिवशी माझा भाऊ घरी येईल ना रे, त्या दिवशी आमची खरी दिवाळी राहील. ही का सैनिकाच्या बहिणीची मागणी आहे. कुणाचा हात दिसला तर तिला राखी बांधू वाटते, पण लगेच तिच्या भावाचा हात तिला समोर येतो. त्या भावाच्या आठवणीमध्ये ती बहीण रडते. गेले किती सण दादा आली रे दिवाळी, बहीण तुझी रे दादा कोणाला ओवाळी. कोण असेल या बहिणीसाठी? या जगाचा निरोप तू घेतलास दादा. कोण आणील हिला पैठणीची साडी, येणारे दादा मला झोप येत नाही, येणारे दादा मला झोप येत नाही. सगळे जण रडत आहेत. जवानाची पत्नी आहे, 7 वर्षाची ती मुलगी आहे. 7 वर्षाची मुलगी त्या जवानाची तिच्या आईला प्रश्न विचारते, आई त्या पेटीमध्ये कोण आहे ग? त्यावेळेस त्या आईनं दिलेलं उत्तर आहे, ज्या बापाला तू कधी पाहिलं नाही, सीमेवरती लढणारा तुझा बाप त्या पेटीत आहे. त्यावेळेस त्या लेकरानं बाबा म्हणून आरोळी मारावी. आज त्या स्त्रीला तिच्या वडिलांचे शब्द आठवू लागलेत. ज्यावेळेस हा सैनिक त्या मुलीला बघण्यासाठी गेला, त्यावेळेस वडिलांनी सांगितलं होतं, ताई हा तुझ्याजवळ राहणार नाही, तुला एकटीला घरी राहावं लागेल, तुला एकटीला प्रपंच थाटावं लागेल. या भारत मातेसाठी तुझा नवरा हा सीमेवरती गेलेला असेल. त्यावेळेस त्या पोरीनं दिलेलं उत्तर आहे, बाबा ओ बाबा, एखाद्या भिकार चोटासोबत, एखाद्या दारुडासोबत संसार करण्यापेक्षा या देशाच्या सीमेवरती लढणाऱ्या सैनिकासारखा वाघासोबत विवाह केलेला कधी बरा. हे त्या मुलीचे वाक्य आहेत, हे त्या सुनेचे वाक्य आहेत. मी तर म्हणेल, जी मुलगी सैनिकासोबत विवाह करते ती एक सामान्य स्त्री नाही आहे, तिला वाघीण म्हणावं लागेल, कारण वाघाला वाघीणच शोभत असते. अशी ही जवानाची व्यथा आहे. जर आपल्या घरामध्ये जवान असेल, आपल्या गावामध्ये जवान असेल, झेंडा वंदनला एखाद्या राजकारणी माणसाच्या हातून झेंडा फडकवण्यापेक्षा ज्यानं एका माणसानं, एका आईनं, एका वडिलानं
आपला मुलगा या भारत मातेसाठी दिलाय, त्या आई वडिलांच्या हातून झेंडावंदन करा, त्याची किंमत त्यांना आहे. एखाद्या राजकारण्याला नाही त्या झेंड्याची किंमत, कारण त्यांना माहिती आहे एखादा मुलगा जरी आपले भारत मातेसाठी रडत असेल तर त्या झेंड्याची किंमत किती मोठी असेल. हिंदू धर्मासाठी जगा, ते आपण इथं सुरक्षित राहावं म्हणून ते आपल्यासाठी तिथं त्यांचा प्राण धोक्यात देऊन आपल्याला सुरक्षित ठेवतात. मग ते आल्यानंतर कधीतरी करा त्यांचं पूजन, कधीतरी पाय धुवा त्यांचे, कारण त्यांचे अनंत उपकार आपल्यावरती आहे. आणि प्रत्येक